our hearts beat to the city streets. मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 69व्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की आम्ही दसऱ्यानिमित्त टीव्ही घेतली आणि ती टीव्ही चालू केलेली किंवा घरच्यांची रिॲक्शन काय असेल ते दाखवता आलं नाही, कारण मला तिथे गेल्याच्यानंतर एक थोडा प्रॉब्लेम आला, तर माहेरी लगेच जावं लागला आणि तिथून नंतर मग मुंबईला गेले. सगळी धावपळच होती, त्यामुळे मी पण टीव्ही सर्व नीट हाताळला नाही, घरी गेले म्हणजे बघितलं नाही व्यवस्थित लागलाय कसं काय ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवू. पण आता मी गेलेले मुंबईला आत्याच्या मुलीचा साखरपुडा होता म्हणून, तर म्हणजे माझ्या नंदेचा साखरपुडा होता म्हणून गेलेलो. तर मी आई आणि मिस्टर गेलेले. तर तेव्हा तिकडे गेलेलो सकाळी आणि संध्याकाळचाच साखरपुडा होता. तिथे पण लेट पोचले, कारण तिकडे पण गेल्यावरती मुंबईला गेल्यावरती नातेवाईकांना भेटायचं असतं एका दिवसात. पण तसंच आमची धावपळ होती की काही नातेवाईकांना भेटण्यामुळे मी काही व्हिडिओ सकाळपासून असा केलाच नाही, फक्त नातेवाईकांना पटापट भेटलेला आणि नंतर साखरपुड्याला तिथे हजर राहिलेले. तर साखरपुड्याला पण तिथे घाईघाईच झाली, कारण तिथे पण आपले सबस्क्रायबर फॅमिलीतील काही लोक मला भेटली, त्यांच्याशी नीट मला बोलता पण नाही आलं. आणि त्याचबरोबर आत्ताची नवीन आता फॅमिली आम्हाला जॉईंट झाली आहे एंगेजमेंटनंतर, तर तिथे पण आपले काही सबस्क्रायबर होते, त्यांच्याशी पण मला सरळ वेळ देता नाही आला. तर त्यांना खरं सॉरी म्हणेन. नेक्स्ट टाईम कधी भेटलो तर नक्कीच मनापासून म्हणजे मन भरून बोलता येईल असं टाईम काढून येईल. तर आता पुढे नंतर खूपच घाईघाई होत गेली. तसं पटापट व्हिडिओ थोडाफार एंगेजमेंटचा दाखवला आहे मी. कसा वाटतोय तो तुम्ही आता बघा. तर चला आधी एंगेजमेंटचा व्हिडिओ बघूया. आता मी आहे चकाला JB नगर इथे, आणि इथे जवळच हॉल आहे. आणि आता माझ्यासोबत इथे मिस्टर पण आहेत आणि मिस्टरांचे इकडे मित्र पण आहेत, आणि पुढे आई गेले आहेत, म्हणजे आत्या वगैरे त्यांच्याबरोबर आई गेले आहेत. तर त्याला आपण पण पटकन जाऊया, कारण टाईम निघून गेला आहे. 5चा टायमिंग होता आणि मीच लेट झाले. तर आता जे भेटेल ते भेटेल, तर पटकन जाऊया. इकडे मिस्टर बघू शकता, एकदम लोकेशन टाकत शोधत जातोय आम्ही. दादांनी तिकडे शेअर केलं आहे लोकेशन, लाईव्ह लोकेशन, तर त्यानुसार आता जातोय चालत. तर आता लोकेशनला फायनली पोचलो आहे. तर रवीना ताई आणि बाळकृष्ण, आता जिजूच बोलावं लागेल मला. तर हां, मिस्टरांचं बघा तिकडे. चल ऑलरेडी लेट झाले, तर ते पण बडबडेल. आता वरती सगळीच कोण ओळखीचीच माणसं असतील आपल्याच फॅमिलीतली, तर ते किती जणांची ओळख करून देता येईल काय सांगू नाही शकत. म्युझिक असेल तर कॉपीराईट पडेल, याची मी दक्षता घेऊन पुढे व्हिडिओ कंटिन्यू करेन. तर चला आधी वर जाऊया आणि सर्वांना भेटूया पटकन. मंडळी पुढे बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे लोकांची, आणि मला बोलायला खूप ऑकवर्ड वाटतंय. म्हणजे मी इकडे आता कोपऱ्यात आले आणि माझी मंडळी पण कोपऱ्यातच उभी आहे तिकडे, तर तिथे जाईनच. तिकडे पण गेल्याच्यानंतर मला किती जणांबरोबर कसं व्हिडिओ करता येईल हे मला माहीत नाही. पण आता मी इथे आले, तिथे बघू शकता पाव दिसत आहेत, तर पावभाजी असणार, त्याच्यावर नक्कीच ताव मारेन. तर मंडळी आता आले मी नवरीबाईच्या आईला भेटायला डायरेक्ट, कारण बाहेर खूप जण आहेत आणि मला व्हिडिओज करता येत नाही, काय बोलू काय सुचतच नाही. आणि ताईला पण भेटायला चालेल. तेवढं तर ताई बाहेर तिथे स्टेजवर गेली. आता जेव्हा भेटेल स्टेजवरती किंवा इथे भेटेल तेव्हा भेटेल, दाखवेन. आता जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ करणार आहे, त्यामुळे काय समजतच नाही बोलायला मला. आता बाहेर आई आणि पण बसले, तर त्यांना पण भेटते आधी. लेट नाही ना मी झाले? लेटच झालेस काय, वाजले किती? 5चा होता साखरपुडा, तू लेट आलेस म्हणून माझ्यासाठी थांबून ठेवलं काय आता? चालेल, चला बघा मी नशीबवान आहे की मला अशी आत्ते सासू भेटली. चला, तर इकडे आत्ते आणि मोठी आत्ते आणि आई पण बसल्यात, आणि हा पार्थ आहे, मोठ्या आत्तेचाच नातू आहे. तर आई मी लेट झाले की पण बघा मला भेटलं सगळं, त्यांचं पण लेटच झालं आहे सुरू, टायमात आले, मी लेट नाही झाले. तर इकडे मोठी आत्या आणि त्यांची सून पण आहे, पाठीमागे पण आत्या बसल्या आहेत. सगळ्यांनी आधी रवीना ताईला भेटूया, कारण मला ती अजून पण दिसली नाही. तर इकडे आता बघू शकता ताईची ओटी भरतायत, ते 5 जणींनी ओटी भरायची असते ते. आणि हे आमचे नवीन जिजू ते होणारे आता. तर इकडे सॉन्ग पण आहे, त्यामुळे बघा ताईची पण गडबड चालू आहे. माझ्याकडे काही लक्ष नाही अजून गेलं आहे तिचा, मस्त दिसते अजून. आता परत एंगेजमेंट म्हणजे जेव्हा अंगठी घालतील तेव्हा तर दाखवेनच.
हे नाही ग ठेव थोडे पण एकटाच आहे झाला आता तर मंडळी फायनली ताई माझ्या जवळ आली आणि भेटले. खरंच मस्त लुक केलाय तुझा, मला आवडला. हे बाय ह्यांनी केलंय ह्यांनी आणि ह्यांनी हो नाही मस्त खरंच खूप मस्त हेअरस्टाईल पण भारी वाटते. आणि आता परत चेंजिंग असेल ना, आता ग्रीन साडी घालणार आणि आता डायरेक्ट अंगठी हा. झालं. आता लवकरात लवकर शुभमंगल सावधान पण चालेल. चला एंगेजमेंटच्या अंगठीचं आता मी डायरेक्टच दाखवेन, कारण मला तिकडे बाहेर खूप लोक अशी बघतात ना, मला विचित्र वाटतंय खूप. त्यामुळे आता डायरेक्ट तुझा एंगेजमेंटचं म्हणजे डायरेक्ट अंगठी घालतात. डान्स वगैरे काही असणार आहेत की सरप्राईज आहे म्हणजे असणार आहेत ना? चालेल, ते पण थोडंफार दाखवेन मी ह्यांचे ठुमके. चला इथे बघू शकता रवीना आणि बाळकृष्ण मस्त असं अंगठीसाठी केलेलं आहे. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The glass so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. इकडे आता आते बाहेर आली आहे, कारण आता तिला खूप वेळ नव्हता आतमध्ये वाटतं. तर आता त्यांना समजलंय मी व्हिडिओ बनवते. इकडे म्युझिक पण चालू आहे, तर दोन्ही पण ह्या आत्ते आहेत. आता तिकडे त्यांचा कार्यक्रम काय चालू आहे, मोठ्या धामाधुमात सगळी गर्दी झाली आहे. फायनली एंगेजमेंट झाली आहे आणि आता खाण्यासाठी तिकडे पाव दिसते, ते पावभाजीच आहे. तर त्याला जाऊया आणि पावभाजीवर ताव मारूया. किती टाकू? बस दोन. जास्त नका खाव.
तर अशा प्रकारे आम्ही पावभाजीवर तावच मारला. म्हणजे एक प्रकारचं जेवणच केलं, कारण आम्हाला लगेचच ट्रेन पकडायची होती रात्रीची कोकण कन्या. तर म्हटलं कुठे न जाता हॉलवरनंच निघूया पटापट खाऊन पावभाजी, म्हणजे जेवणच करून असं निघालो. आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मिस्टरांना कामाला जायचं होतं म्हणून आता रत्नागिरीतच उतरलो आहे. तर खूप सगळी धावपळ होती आणि मुंबईला गेल्यावर आमची नेहमीच धावपळच असते. असं एक दिवस जातो पण सगळ्यांना भेटून यायचं असतं, त्या हिशोबानेच जातो. सकाळी जातो आणि संध्याकाळी कसं निघता येईल हे सर्व बघत असतो. तर आता एंगेजमेंटमध्ये जी माणसं फॅमिली मेंबर्स भेटले, सबस्क्रायबर लोक भेटली, त्यांना परत एकदा सॉरी बोलेन, कारण पूर्णपणे वेळ नाही देता आला, सर्व त्यांच्याशी नीट बोलता नाही आलं, तर मनापासून सॉरी. आणि आता चला ह्या एंगेजमेंटचा व्हिडिओ आता इथेच थांबूया. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जसं की TV कशी म्हणजे दिसते वगैरे, किंवा ठमाचा वाढदिवस येतोय तर ठमाच्या वाढदिवसाचं कसं प्लॅनिंग करता येईल, कारण आता आम्हाला जायला भेटेल की नाही ते पण मला अजून काही प्लॅनिंग नाही केली आहे, पण बघू कसं होईल तसं होईल, ते दाखवेन ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तशीच भात कापणीची सुरुवात झाली आहे, पण पावसामुळे सगळं विस्कळीत झालं आहे वातावरण. तर बघू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच सर्व काही. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 69वा ब्लॉग. आता भेटूया 70व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.